नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा अक्षय तृतीयाचा बोनस जो होता मित्रांनो तो जाहीर झाला होता। मागे आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ सुद्धा अपलोड केला होता मित्रांनो आणि याचा लाभ बऱ्याच महिलांना मिळाला पण आहे। पण मित्रांनो याच्यामध्ये काही महिलांना वंचित राहावं लागलं आहे, काही महिला वंचित आहेत, त्यांना बोनस मिळालेला नाही। आणि सगळ्यात अगोदर मित्रांनो मला मागच्या व्हिडिओवरती बऱ्याच महिलांच्या कमेंट आल्या आणि बऱ्याच आपल्या मित्रांच्या सुद्धा कमेंट आल्या की दादा तुम्ही जो बोनस म्हणताय तो बोनस आमच्या अकाउंटला आला नाही, आम्हाला फक्त महिन्याचे 1500 रुपये मिळाले। तर मित्रांनो तुम्हाला त्याचबद्दल त्या 2-3 प्रश्नांचं उत्तर सांगण्यासाठी खास करून मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी आणला मित्रांनो। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, 2 मिनिटाचा व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो। आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही आज नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राइब करून टाका मित्रांनो। सगळ्यात अगोदर तुमचं कन्फ्युजन आपण क्लिअर करूया मित्रांनो। हे बघा, अक्षय तृतीयाचा जो बोनस तुम्हाला मिळणार होता, मी व्हिडिओच्या टायटलमध्ये थंबनेल मध्ये सुद्धा दिलं होतं की 600 रुपये बोनस मिळणार आहे मित्रांनो। हे बघा, जे आम्हाला अपडेट येत असतात त्या अपडेट बद्दल तुम्हाला सांगणे हे आमच्यासाठी गरजेचे असते। जर आम्ही त्याला लेट झालो तर मग काय होतं मित्रांनो, बऱ्याच महिलांना याबद्दल माहिती होऊन जाते मित्रांनो। आणि नंतर महिला परत कमेंट काय करतात की दादा हे सगळं तर झालेलं आहे, आता तुम्ही आम्हाला हे परत काय सांगतात। तर मित्रांनो डॉट पॉईंट आम्हाला हे असतो की आम्हाला जशाला तशी अपडेट तुमच्यापर्यंत आणायची असते आणि त्याच्यानंतर काही चेंजेस होतात मित्रांनो। तर त्यामुळे आम्हाला काही महिलांचे कमेंट सुद्धा म्हणजे वाचावे लागतात आणि महिला त्याच्यावरती भरपूर सगळ्या गोष्टी आम्हाला बोलतात की दादा असं तर नव्हतं, मग तुम्ही असं का सांगितलं। तर मित्रांनो त्याच्यावर तर तुम्हाला थोडंसं उत्तर मला सांगायचं होतं। बोनस मी तुम्हाला 600 रुपये मिळणार होता म्हणून असं सांगितलं होतं मित्रांनो, पण त्याच्यामध्ये काय झालं, एकत्रीकरण असं झालं मित्रांनो, एप्रिल आणि मे महिन्याचा दोन्ही हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार होता। आणि तेही नंतर मित्रांनो व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी अपडेट चालू असतात मित्रांनो। आणि या योजनेबद्दल मित्रांनो ठराविक गोष्टी काहीच कन्फर्म नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला युट्यूबमध्ये तुम्ही कोणताही व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या अफवा सुद्धा ऐकायला मिळालेल्या असतील, बघायला मिळालेल्या असतील मित्रांनो। आणि याच अफवांच्या चक्करमध्ये मित्रांनो एखादा जो चांगला व्हिडिओ सुद्धा असतो मित्रांनो त्याच्यामध्ये तो गुंडाळून जातो आणि महिलांना किंवा आपल्या पाहणाऱ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना तो व्हिडिओ फेक वाटायला लागतो। तर मित्रांनो असाच काही भाग झाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला भरपूर काही गोष्टी त्याच्यामध्ये फेक वाटायला लागल्या मित्रांनो। तसं काहीच नाही जसं तुम्ही विचार करत आहात मित्रांनो। याच्यामध्ये एक गोष्ट कशी असते की प्रत्येक टायमाला अपडेट वेगवेगळे होत असतात आणि बऱ्याच महिलांना मित्रांनो याच्यामध्ये काही टप्प्यामध्ये मे महिन्यामध्ये बऱ्याच महिलांना पेमेंट येत नाही, कधी कधी एप्रिल महिन्यामध्ये, आता या महिन्यामध्ये बरेच महिलांना पेमेंटची अडचण होते मित्रांनो। तर दर महिन्यामध्ये अशा बऱ्याच महिला ज्यांना हप्ता मिळत नाही मित्रांनो अशा महिला त्याच्यामध्ये होतात। आणि याचं कारणीभूत मित्रांनो एकच असतं की प्रत्येक टायमाला काही ना काही वेगवेगळे त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात। तर असे चेंजेस मित्रांनो कंपल्सरी होत असल्यामुळे हे तुम्हाला सगळे जे युट्यूबवरती व्हिडिओ मित्रांनो हे फेक वाटायला लागतात। म्हणजे तो भाग वेगळा आहे की युट्यूबवरती बरेच फेक व्हिडिओ मित्रांनो रिलीज करतात। आपले जे युट्यूबर्स असतात ते बरेच फेक व्हिडिओ युट्यूबला प्रमाण वाढले आहे, कारण आता लाडकी बहीण योजनेमध्ये मित्रांनो सगळेच युट्यूबला बघत असतात, योजनेबद्दल सगळे अपडेट बघत असतात आणि त्याचमुळे मित्रांनो युट्यूबला भरपूर प्रकारचे फेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत। पण मित्रांनो असं काही वाटून देऊ नका, ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत त्यांना पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये दोन्ही हप्ते पडणार आहेत मित्रांनो। म्हणजे टोटल त्यांना 3000 रुपये मिळणार आहे, व्यतिरिक्त कोणताही बोनस नाही मित्रांनो। जो बोनस जाहीर झाला होता तो बोनस नव्हता, ते मे महिन्यातले पैसे सुद्धा तुम्हाला एप्रिल महिन्यात देण्याचाच तो एक बोनस प्रमाणात दाखवत होते मित्रांनो। तर बोनस वगैरे तसं काही समजू नका। आणि अक्षय तृतीयेचा असे प्रत्येक सणावाराचा जर आपले गव्हर्नमेंट जर बोनस द्यायला लागला मित्रांनो तर याच्यामध्ये भरपूर मोठी गोष्ट होऊन जाते। त्यामुळे मित्रांनो असला काही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। राहिला विषय, ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत मित्रांनो त्यांनी कदाचित एकदा रिकेवायसी करून घ्या। म्हणजे कसं असतं, रिकेवायसी नंतर काही महिलांचे पैसे पडतात, आमच्याकडे बरेच केस असे घडल्यात। तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं। भेटूया पुढच्या एखाद्या नवीन अपडेट सोबत नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मला रजा द्या। धन्यवाद।